मार्केटमध्ये परफेक्ट ट्रेड वगैरे असं काहीच नसतं. आता मी हे तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो, ओके. खूप सारे लोकं परफेक्ट ट्रेड घेण्याच्या मागे धावतात, की मी एखादा परफेक्ट ट्रेडसाठी वेट करेन किंवा परफेक्ट सेटअपसाठी वेट करेन. तर असं काहीच नसतं, ओके. सो सो बेसिकली तुम्हाला काय करायचं आहे, तर तुमचं ट्रेडचं जे प्लॅनिंग आहे किंवा जे ट्रेड मॅनेजमेंट आहे ते प्रॉपर करायचं, ओके. कॉन्टेक्स्ट तुम्ही चेक केला, प्रॉपर एखादा सेटअप आहे किंवा एखादा सेटअप आहे, तुम्ही कॉन्टेक्स्ट चेक केला आणि त्याच्यानंतर तुम्हाला एंट्री घेणं गरजेचं आहे. ओके. तुम्ही प्रॉपर सेटअपसाठी किंवा परफेक्ट ट्रेड जर वेट करत बसलात, तर तुमच्याकडनं एंट्री मिस होईल. सो तुम्हाला दिसत आहे, तर तुम्ही एंट्री घ्या. ओके. एंट्री घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्ही एंट्री घेताना तुम्हाला चेक करायचं आहे, की तुमची रिस्क कुठे आहे, तुमचं टार्गेट काय आहे, तुमची पोझिशन साईज रिस्कनुसार योग्य आहे की नाही. ओके. आणि एखादा ट्रेड घेतल्यानंतर जर तो ट्रेड जर तुमच्यानुसार जर जात नसेल आणि त्याच्यामधल्या कंडिशन चेंज झाल्या, तर तुम्हाला तुमच्या ट्रेडमध्ये प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. म्हणजे जर कंडिशन चेंज झाल्यानंतर तुम्ही तुमचा ट्रेड एक्झिट करणं गरजेचं आहे. कारण नेहमी रिएंट्रीचा ऑप्शन असतो. ओके. सो कंडिशन चेंज झाल्या, ट्रेड एक्झिट केला. जर पुन्हा जर ट्रेड तो तुमच्या साइडने जायला लागला, तर तुम्ही पुन्हा रिएंट्री करू शकता. सो बेसिकली परफेक्ट ट्रेडच्या मागे धावू नका. ओके. सो प्रॉपर ट्रेडच्या प्लॅनिंगकडे फोकस करा. ओके. किंवा प्रॉपर ट्रेड मॅनेजमेंटकडे फोकस करा. ओके. सो येस, अशा प्रकारचे जर व्हिडिओ पाहायचे असतील तर ट्रेडिंग शाळा स्वरूप या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक यू.